कधी-कधी आपण एका चांगल्या बातमीची खूप दिवसांपासून वाट पाहत असतो. एखादं काम व्हावं, नोकरी मिळावी, घरातील अडचण दूर व्हावी, एखादं स्वप्न पूर्ण व्हावं किंवा आयुष्यात पुन्हा आनंद यावा. मनात एकच इच्छा असते, की आता काहीतरी चांगलं घडावं. पण दिवस जातात आणि काहीच बदल होत नाही. मग मनात विचार येतो, "स्वामी, माझी वेळ कधी येणार?" जर तुमच्या मनातही असाच प्रश्न असेल, तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कारण शेवटी आपण एक अशी गोष्ट समजून घेणार आहोत, जी चांगल्या दिवसांची वाट पाहताना आपण अनेकदा विसरतो. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात एखादी गोष्ट उशिरा मिळते म्हणजे तुम्हाला ती मिळणारच नाही असं नसतं. प्रत्येक गोष्टीची वेळ वेगळी असते. काही लोकांना यश लवकर मिळतं, तर काही लोकांना त्यासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. पण म्हणून दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नका. तुम्ही कितीही प्रयत्न केले आणि आज त्याचा परिणाम मिळाला नाही, तरी तुमची मेहनत वाया गेली असं समजू नका. प्रत्येक प्रयत्नातून काहीतरी शिकायला मिळतं. कधी आपली चूक समजते, कधी नवीन मार्ग सापडतो आणि कधी आपल्याला स्वतःची ताकद समजते. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवा, उशीर झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. कधी-कधी आपण एखाद्या गोष्टीची इतकी वाट पाहतो, की आपलं संपूर्ण लक्ष त्याच गोष्टीवर जातं. सकाळी उठल्यावर त्याचाच विचार, दिवसभर त्याचाच विचार आणि रात्री झोपताना पुन्हा तोच विचार. कधी होईल? माझंच का होत नाही? माझ्यासाठी चांगलं काही आहे का? असा विचार सतत करत राहिल्यामुळे मन आणखी थकतं. पण एकदा स्वतःला विचारा, उद्या काय होणार आहे हे आज तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग उद्याची पूर्ण चिंता आजच का करायची? आज तुमच्या हातात जो दिवस आहे तो चांगला घालवण्याचा प्रयत्न करा. तुमचं काम करा. अभ्यास असेल तर अभ्यास करा. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तयारी करा. एखादं स्वप्न असेल तर त्यासाठी छोटं पाऊल उचला. कारण फक्त चांगल्या बातमीची वाट पाहत बसण्यापेक्षा त्या चांगल्या दिवसासाठी स्वतःला तयार करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथे एक सुंदर गोष्ट आहे. कधी-कधी आपण बाहेरून एखादा मोठा बदल होण्याची वाट पाहत असतो, पण त्याआधी बदल आपल्या मनात सुरू झालेला असतो. काल एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही खूप घाबरत होतात आणि आज थोडं धैर्यानं तिचा सामना करत आहात. हा बदल आहे. काल एखादं काम झालं नाही म्हणून तुम्ही पूर्णपणे निराश झाला होतात आणि आज पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा झाली. हा बदल आहे. काल दुसऱ्याच्या यशाकडे पाहून तुम्हाला स्वतःची किंमत कमी वाटत होती आणि आज तुम्ही स्वतःच्या मार्गावर लक्ष देत आहे. हाही बदल आहे. म्हणून आपल्या आयुष्यात होत असलेल्या छोट्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आणि आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कधी-कधी आपण स्वामींकडे प्रार्थना करतो आणि मनात म्हणतो, "स्वामी, माझं हे काम करून द्या." अशी प्रार्थना करणं चुकीचं नाही. पण त्यासोबत एक गोष्ट नक्की करा, स्वतःचे प्रयत्न सोडू नका. स्वामींचं नाव घेतलं आणि आपलं काम कर्तव्य करणंच थांबवलं तर त्याचा उपयोग काय? तुम्हाला नोकरी हवी असेल तर तयारीही तुम्हालाच करावी लागेल. परीक्षा असेल तर त्याचा अभ्यासही तुम्हाला करावा लागेल. व्यवसाय करायचा असेल तर मेहनत देखील तुम्हाला घ्यावी लागेल. एखादं स्वप्न असेल तर त्यासाठी रोज थोडं काम करावे लागेल. प्रार्थना मनाला ताकद देऊ शकते, पण पाऊलच आपल्याला टाकावं लागतं. म्हणून रोज स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, आज माझ्या स्वप्नांसाठी मी काय केलं? छोटं उत्तर असेल तरी चालेल, पण काहीतरी केलं पाहिजे. आणखी एक गोष्ट मनात ठेवा, दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नका. आज कुणाला नोकरी मिळाली म्हणून तुमची नोकरी मिळणार नाही असं नाही. कुणाचं लग्न झालं म्हणून तुमचं आयुष्य मागे आहे असं नाही. कुणाचं घर झालं म्हणून तुम्ही कमी आहे असं नाही. कुणाचे स्वप्न पूर्ण झालं म्हणून तुमचं स्वप्न संपलेलं आहे असं नाही. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तुम्ही फक्त स्वतःच्या प्रवासावर लक्ष द्या. आणि हो, तुमच्या ज्या गोष्टींची वाट तुम्ही पाहत आहात, ती लगेच मिळाली नाही तर स्वामींवर राग करू नका. काही गोष्टी आपल्याला हव्या असतात, पण त्या आपल्यासाठी योग्य असतीलच असं नाही. म्हणून प्रार्थना करताना असंही म्हणा, "स्वामी, मला जे हवं आहे ते योग्य असेल तर माझ्या मार्गाला दिशा द्या आणि ते योग्य नसेल तर ते स्वीकारण्याची ताकद मला द्या." ही प्रार्थना मनाला खूप शांत करू शकते. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली पाहिजे असं आयुष्याचा नियम नाही.
कधी-कधी आपल्याला वाटतं की हीच गोष्ट मिळाली तर मी आनंदी होईन. पण नंतर कळतं की स्वामींनी आपल्यासाठी दुसराच मार्ग ठेवला होता. म्हणून आजची परिस्थिती पाहून उद्याचा निर्णय घेऊ नका. आज कठीण आहे म्हणून उद्या कठीण असेल असं नाही. आज काम झालं नाही म्हणून ते कधीच होणार नाही असं नाही. आज तुम्ही थकले आहात म्हणून तुमच्यात ताकद नाही असं नाही. थोडा वेळ थांबा. स्वतःला सावरून पुन्हा सुरुवात करा. आणि जर मन खूप अस्वस्थ असेल तर रात्री काही मिनिटं शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. डोळे बंद करा आणि हळूहळू मनातल्या मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मनात विचार येतील, काही हरकत नाही. विचारांना जबरदस्तीने थांबवायचा प्रयत्न करू नका. फक्त पुन्हा स्वामींच्या नावाकडे लक्ष द्या. आणि मनात म्हणा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या प्रयत्नांना शक्ती द्या आणि माझ्या मनाला शांतता द्या. बस. मोठी प्रार्थना करण्याची गरज नाही. मनापासून केलेली छोटी प्रार्थनाही पुरेशी आहे. आणि आता शेवटी एक गोष्ट खास लक्षात ठेवा. तुम्ही ज्या चांगल्या बातमीची वाट पाहत आहात, ती नेमकी कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, आजची परिस्थिती कायमची नसते. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणूस बदलतो आणि आयुष्यही बदलतं. म्हणून आज निराश होऊन स्वतःला थांबवू नका. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमच्या मनात श्रद्धा ठेवा आणि तुमच्या हातात असलेलं काम प्रामाणिकपणे करत राहा. तुम्ही कदाचित ज्या गोष्टीची वाट पाहत आहात, ती तुमच्या कल्पनेपेक्षा वेगळ्या रूपात तुमच्या आयुष्यात येणार असेल. कदाचित एखादी नवीन संधी येणार असेल. कदाचित एखादा नवीन मार्ग सापडणार असेल. कदाचित एखादं बंद झालेलं काम पुन्हा सुरू होणार असेल. कदाचित तुमच्या मनातच इतका बदल होईल की कालची समस्या आज तुम्हाला तितकी मोठी वाटणार नाही. म्हणून आशा सोडू नका आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला सोडू नका. तुम्ही थकू शकता, थोडा वेळ थांबू शकता, पण पुन्हा उठण्याचा प्रयत्न करा. स्वामींचं नाव घ्या आणि पुढे चला. आज जर तुम्ही एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमच्यासारखाच एखादा भक्त हा संदेश ऐकत असेल आणि त्यालाही आज थोड्या आशेची गरज असेल. म्हणून हा संदेश त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशाच मनाला आधार देणाऱ्या स्वामी समर्थांच्या संदेशासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांना योग्य मार्ग दाखवत आणि आपल्या मनाला शांतता देवोत, आपल्या प्रयत्नांना शक्ती देवोत. श्री स्वामी समर्थ.